जय भीम मित्रांनो. तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 3 जुलै थर्सडेचा दिवस होता. निफ्टी एक्सपायरीचा दिवस, अ क्रुशियल डे. आणि कालच्या निफ्टी आणि बँक निफ्टी व्हिडिओ अनालिसिस मध्ये आपण काय लेवल्स सांगितल्या होत्या, काय त्या लेवल्स प्रेडिक्ट केल्या होत्या, त्या लेवल्सला मॅच केलं नाही केलं, आजच्या दिवसाचे ट्रेड्स कसे गेले, हे सगळं आपण पुढे व्हिडिओच्या अनालिसिस मध्ये समजून घेऊया. आणि ते जास्तीत जास्त चांगल्यारीत्या समजून घेण्यासाठी आपण डायरेक्टली चार्ट वरती जाऊया, सो दॅट आपला व्हिडिओ जास्त लॉंग होणार नाही आणि आपल्याला योग्य ते क्विकली बोलता येईल, तुम्हाला समजून सांगता येईल, तुम्हाला मला ते पटवून देता येईल. ऑलराईट. सो वेट, फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे निफ्टीचा चार्ट बघूया ऍज युजल, कारण आपण एव्हरीडे दो वी डोंट ट्रेड इन अ निफ्टी, बट स्टील आपण निफ्टीचा चार्ट डेली बेसिसला फर्स्ट ऑफ ऑल बघतो, कारण की निफ्टी जसं मी नेहमी म्हणतो की निफ्टी इज बेसिकली मदर ऑफ ऑल इंडायसेस. ऑलराईट. निफ्टीच्या डिरेक्शन वरतीच बाकी सगळ्यांचे मूव्स डिपेंड करतात. सो फ्रेंड, आपल्याला इथे एक रेड कॅन्डल दिसते, जिला मी सर्कल केलेला आहे. ऍक्च्युली सर्कल मध्ये तुम्हाला दोन रेड कॅन्डल्स दिसत असतील. ठीक आहे, त्यातली लॉंग वाली जी रेड कॅन्डल आहे ती आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल होती. ऑलराईट. आणि त्यानंतर त्याच्या बाजूला बुलिश इनगल्फिंग कॅन्डल बनण्याचा प्रयत्न झाला, बट फर्स्ट रेड कॅन्डलचा जी शॅडो होती, जो वीक होता, इट वॉज टू लॉंग. ठीक आहे, तर बिअरिश पॅटर्न ऍक्च्युली तो एक बनला होता, बट अचानक तिकडनं एक 15 मिनिट्सच्या कॅन्डल नंतर जी सेकंड कॅन्डल बनली 9:30ची, त्या कॅन्डल पासून बाईंग आली आणि आपण हीच बाईंग कॅप्चर केलेली आहे. पुढे नंतर मी तुम्हाला बँक निफ्टीच्या चार्ट मध्ये समजून सांगेन, कारण निफ्टी आणि बँक निफ्टीचे चार्ट जे आहेत ते ऑलमोस्ट पॅरलली सेमच चालतात. ऑलराईट. सो त्यानंतर बघितलं असेल, ह्या दोन म्हणजे एक ऑलमोस्ट 9:45 10 नंतर मार्केटमध्ये फारसं काही मुवमेंट नव्हतं. ठीक आहे, जसं तुम्हाला इथे दिसत असेल. ठीक आहे, वेट, मी तुम्हाला थोडस हायलायटरने दाखवतो. ठीक आहे, हा जो ऑलमोस्ट एवढा जो टाइम पिरियड होता, ह्या टाइम पिरियड मध्ये मार्केटने ऑलमोस्ट काही मुवमेंट दाखवली नाहीये. ठीक आहे, एक 2 वाजता नंतर एक क्विक मुवमेंट पुटची, ठीक आहे, ती आली होती. डाऊनफॉल एक आला होता, एक पुट साइड मुवमेंटम आला होता. ऑलराईट. दॅट टू एक छोट्या टाइम फ्रेम साठी, म्हणजे 2 किंवा 3 कॅन्डलचा तो सगळा खेळ होता. बट आजच्या दिवसाचं फर्स्ट टार्गेट झालं होतं सीई साइडला, सो दॅट आय डिड नॉट जम्प इन टू एनी मोर ट्रेड्स, कारण आपलं टार्गेट झालं होतं 50 पॉईंटचं. आणि एक्सपायरीच्या दिवशी असंही, इनफॅक्ट लोक एक्सपायरीच्या दिवशी टर्मिनल चाळत बसतात, बटणं दाबत बसतात. ठीक आहे, सारखं कुठून काही झिरो ट्रेड मिळतोय का, ब्रोकर काही सजेस्ट करते का, कुठे न्यूजला काही येतंय का, युट्यूबला काही येतंय का, कोण इन्फ्लुएन्सर काही सांगतंय का, असं करण्यात ओव्हर ट्रेडिंग करून बसतात आणि जे होतं नव्हतं ते सगळं कॅपिटल निघून जातं. म्हणून स्पेशली एक्सपायरीच्या दिवशी मी कमीत कमी ट्रेड घेतो आणि 50 to 100 पॉइंट्स जर अचीव्ह झाले असतील तर त्यानंतर स्टॉप द ट्रेड्स, क्लोज द टर्मिनल्स, एन्जॉय द डे. हे एकमेव माझं सूत्र आहे. ऑलराईट. सो आता आपण बँक निफ्टीचा चार्ट बघूया. आणि बँक निफ्टीचा चार्ट मध्ये आपल्याला ऍक्च्युअल समजू शकतं की आजचा दिवस एक्झॅक्ट आपण काय केलं, कारण की बँक निफ्टी मध्ये आपण 57,100चा एक कॉल घेतला होता, एक ट्रेड घेतला होता. ठीक आहे, जो की आपला सक्सेसफुल झालेला आहे. ठीक आहे, सो हा जो येलो सर्कल आहे तुम्हाला इथे दिसत असेल, वेट, मी थोडस त्याला सरकवू का किंवा छोटं करू का, ऍक्च्युली तुम्हाला समजून येईल ते. येस, आता तुम्हाला जास्त समजेल. जी फुल बॉडी दिसते, म्हणजे जी फर्स्ट कॅन्डल, ऑब्विसली ती आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल आहे. ठीक आहे, जी छोटी रेड कॅन्डल आहे ती कालच्या दिवसाची क्लोजिंग कॅन्डल होती, आणि ही जी फुल बॉडी आहे सेम एज निफ्टी सारखंच आहे ऑलमोस्ट. ठीक आहे, निफ्टीने पण फर्स्ट कॅन्डल रेड कॅन्डल बनवली, बिअरिश पॅटर्न दाखवला होता, बट तिकडनं एक ट्रेंड आला, म्हणजे एक बाईंग आली. ठीक आहे, फॉर द नेक्स्ट हाफ एन आवर, 2 कॅन्डल्स ऑफ 15 मिनिट्स टाइम फ्रेम, आणि त्यानंतर अगेन साइडवेज झालं सेम एज निफ्टी. अगेन मी तुम्हाला इथे थोडस ड्रॉ करून दाखवतो. हे बघा, हा जो टाइम पिरियड होता
हा अगेन इथे बँक निफ्टीने सुद्धा फक्त टाइमपास केलेला आहे, प्रीमियम्स डीके झालेले आहेत, नथिंग एल्स. आणि 1-2 वाजताच्या आसपास जेव्हा निफ्टी मध्ये आलं ऍट एकदम व्हेरी सेम टाइम इथे ते वेट मी तुम्हाला व्हेरी सेम टाइम हे बघा एरोनी तुम्हाला मी दाखवलेला आहे. हा कालचा एरो आहे, बिग एरो. तो मी डिलीट करत आहे. वेट अ सेकंड. वेट, ट्रेंड लाईन नाही, हा एरो डिलीट करायचा आहे. ऑलराईट, एरो गेला. कालचा सर्कलही मी डिलीट करतो ऍक्च्युली, कारण की आजचा सर्कल नाही तर कळून येणार नाही. हा बॉक्स आहे तोही डिलीट करतो. ऑलराईट. सो आता तुम्ही इथे बघत असाल की एक थोडस क्लिअर विजन आहे. ठीक आहे. हे ह्या ज्या ट्रेंड लाईन्स आहेत ह्या ज्या आधीच्या, ठीक आहे, एक सेकंड मी त्या सुद्धा डिलीट करतो. ऑलराईट, कारण त्या ट्रेंड लाईनच्या खाली मार्केटने ट्रेड करायला सुरुवात केलेली आहे. ही जी अप्पर साईडची जी रेंज होती 57,957 ची, ही एक वीकली बेसिस वरती एक रेजिस्टन्स लेवल सांगितली होती. हालाकी मार्केट इथपर्यंत गेलंच नाही. इनफॅक्ट जी वीकली सपोर्ट लाईन सांगितली होती मी 57,057, त्याच्या बिलो आता सध्या बँक निफ्टी ट्रेड करत आहे. ऑलराईट. आणि काल मी ही स्पेशली कालच्या पर्टिक्युलर कालच्या दिवसासाठी जर म्हटलात, वेट मी तुम्हाला अगेन इथे हे बघा, ही जी ट्रेंड लाईन आहे ही मी काल पर्टिक्युलरली सांगितली होती आणि ही लेवल ही काल सांगितली होती की 56,777 इज गोइंग टू बी द क्रुशियल लेवल. ठीक आहे. आणि आज तुम्ही बघत असाल की फॉल जिथून आला त्यानंतर 56,777 वरती मार्केटने सपोर्ट घेतला आणि तिथे ऍक्च्युअल म्हणजे त्याच्या जस्ट वरती 56,791 ला क्लोजिंग दिलेली आहे. ऑलराईट फ्रेंड्स, सो ऍडजस्टेड क्लोजिंग आहे ती, पण 56,780 ही ऍक्च्युअल क्लोजिंग आहे. ऑलराईट. सो उद्याचे दिवस मार्केट कसं राहील, खरं सांगायचं गेलं फ्रेंड्स तर कसं असतं, निफ्टीची एक्सपायरी संपलेली असते आणि फ्रायडेचा एक दिवस असा असतो, एकच दिवस असा मध्ये असतो की त्या जस्ट एक आदल्या दिवशी निफ्टीची म्हणजे एक एक्सपायरी संपली आहे. ऑलराईट. आदल्याच दिवशी म्हणजे आज थर्सडेला एक्सपायरी संपली आहे. उद्याचा दिवस असा असणार आहे की फ्रायडे. ठीक आहे. त्यानंतर 2 दिवस अगेन सुट्टी, सॅटर्डे संडे. ग्लोबल लेवलला एवढे टेन्शन चालू आहेत, कुठे सँक्शनचं टेन्शन, कुठे वॉरचं टेन्शन, कुठे नॅचरल कॅलॅमिटीजचं टेन्शन, कुठे 2 कंट्रीजचं काहीतरी कोल्ड वॉर, ट्रेड वॉर, हे सगळं सुरू असताना फ्रायडेच्या दिवशी म्हणजे कोणत्या प्रकारचे ट्रेड कॅरी करण्यासाठी किंवा मोठे ट्रेड्स घेण्यासारखं माझी इच्छा नसते. फक्त प्राइस एक्शन जर म्हणजे अलाव करत असेल, मोमेंटम बनत असेल, क्रिएट होत असेल, तर मग त्याला फॉलो करून मी एक ट्रेंड त्याला त्या ट्रेंडला बघून ट्रेड घेतो. अदरवाईज फ्रायडेच्या दिवशी मार्केटमध्ये, फ्रायडेचा दिवस हा असतो ऍक्च्युअल ऑब्झर्वेशनसाठी. तुम्ही ऑब्झर्व करा. ठीक आहे. ऑब्झर्व करा, त्यानंतर तुमची प्लॅनिंग एक्झिक्यूट करा फ्रॉम मंडे टू थर्सडे. ऑलराईट. त्यातही थर्सडेचा दिवस लेस ट्रेड लेस ऑन थर्सडेज कॉज इट्स निफ्टी एक्सपायरी. ठीक आहे. सो अगेन मी तुम्हाला इथे लास्ट वन मोर टाइम मी तुम्हाला एकदा इथे चार्ट वरती दाखवतो की हे बघा फ्रेंड्स, कालची ही जी लेवल होती आपली 56,777 ची आणि एक अबो म्हणजे रेजिस्टन्सला मी सांगितली होती 57,057. ओके. सो तुम्ही दोन्ही रेंज जर नीट बघाल ना आजच्या दिवसाचा, तर 57,057च्या वरती बँक निफ्टी गेली, बट द मुवमेंट जेव्हा वरती गेली आपण तो मुवमेंट कॅप्चर केला आणि 50 पॉइंट्स आपले अचीव केली. ठीक आहे. बट त्यानंतर जर तुम्ही नीट बघाल तर बँक निफ्टीने त्या 57,057च्या आसपास बराच वेळ ऑलमोस्ट पूर्ण दिवस घालवला, 3.5-4 तास घालवले. आणि त्यानंतर जेव्हा बँक निफ्टी कोलॅप्स झाली त्यानंतर तिने येऊन सपोर्ट घेतला 56,777. म्हणून सांगतो फ्रेंड्स, अनालिसिस आणि स्टडी इट्स मस्ट अँड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही स्टडी करा, अनालिसिस करा, ह्या लेवल्स कशा काढता येतात, कशा त्या लेवल्स म्हणजे आज जे होणार आहे ते मी काल तुम्हाला प्रेडिक्ट करून सांगितलं होतं आणि मी ट्रेड्सही त्याच पद्धतीने एक्झिक्यूट केलेले आहेत मित्रांनो. सो प्लीज हे जर शिकून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. कोणत्या प्रकारची क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि टेलिग्रामची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन टेलिग्राम लिंकला पण जॉईन करू शकता, सो दॅट जे ट्रेड्स मी पर्सनली घेतो आणि तुमच्याशी शेअर करतो जस्ट फॉर एज्युकेशन अँड नॉलेज पर्पज, ते मी तुमच्याशी तुम्हाला पण ते ट्रेड्स मिळू शकतात ऑन टाइम. ठीक आहे, कारण आफ्टर ऑल मार्केट आणि स्पेशली ऑप्शन बाईंग इज प्युअरली अ गेम ऑफ टायमिंग्स. ठीक आहे, जर तुमचं टायमिंग मिस झालं तर सगळं मिस झालं. ठीक आहे, सो हेच मी सांगतोय. आणि तुमच्या नॉलेजमध्ये काहीही भर पडत असेल, थोडाफार प्रॉफिटमध्ये भर पडत असेल, तर प्लीज 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 कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम जय शिवराय लिहायला विसरू नका नक्कीच. आणि क्वेरी असेल तर विचारा. आणि अशा जास्तीत जास्त कंटेंटसाठी, नॉलेजेबल कंटेंटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम जय शिवराय.